शहादा आणि तळोदा हे राजेश पाडवी साहेबांच्या मतदारसंघामध्ये आहे. राजेश पाडवी साहेबांचं आणि आमची बोलणी सुरू आहे, अजून निर्णय झालेला नाही. नवापूरमध्ये यांचं काहीच नाही आहे. नवापूरमध्ये गावित परिवाराचा बंडखोर उमेदवार होता, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नव्हता. उलट युतीचा अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध यांनी दरवेळेला बंडखोरी केली आहे. युतीचा अधिकृत उमेदवार होता दादा पाडवी, तिथं हिना गावित यांनी बंडखोरी केली. युतीचा अधिकृत उमेदवार होता भरतदादा गावित, तिथंही शरद गावितांनी बंडखोरी केली. आणि त्याच्यामुळे या परिवाराला बंडखोरीची यांच्या पुरतं यांचं राजकारण आहे. हे पक्षभिक्ष काहीच मानत नाही. भारतीय जनता पक्षाला सुद्धा केव्हा सोडून देतील याचा भरोसाच नाही. नंदुरबारमध्ये शिवसेनेचंच वलय आहे आणि शिवसेना स्वबळावर सुद्धा लढू शकते, पण युतीच्या लोकांना प्राधान्य आहे. युतीच्या लोकांची समन्वयाने जर झाली बोलणी किंवा जो युतीतला पक्ष आमच्या बरोबर येईल त्याच्याबरोबर आम्ही युती करू. बाकीच्या ठिकाणी शहादा आणि तळोद्यामध्ये सुद्धा राजेश पाडवीच्या भूमिकेवर आमचा निर्णय आहे. नाहीतर मग आम्ही वेगळे ते वेगळे. आणि नवापूरची सुद्धा आम्ही आमची चाचपणी करतो आहोत आणि आमचे उमेदवार उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे.